हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं पॉन्डचे नवीन जे पावडर आहेत फेस पावडर ते तुमच्याबरोबर त्याचे रिव्ह्यू इथं मी शेअर केलेला आहे। आणि हे जी पावडर आहेत ते तुम्हाला इथं रेग्युलर यूजसाठी खूपच चांगली आणि अफोर्डेबल पावडर आहेत। तुम्ही जर रोज इथं कोणतंही फाउंडेशन किंवा क्रीम वापरत नसाल तर तुम्ही रेग्युलर हे जे पावडर आहे ते वापरल्यानंतर तुमचा चेहरा आहे तो एकदम फ्रेश वाटतो आणि चेहऱ्यावर जर तेलकटपणा असेल ते सुद्धा नाहीसा करतो आणि एकदम मॅट आणि एकदम स्मूथ असं फिनिशिंग देतं तुमच्या चेहऱ्यावरती। तर इथं मी 2 शेड्स इथं मागवलेला आहे। तर सर्वात पहिला आहे तो इथं नॅचरल बीबी ग्लो आहे, ऑइल फ्री आहे, इवन टोन द लुक देतं तुमच्या चेहऱ्यावरती। त्यानंतर इथं मी नॅचरल ग्लो पिंक ग्लो फेस पावडर आहे, हे सुद्धा तुमचं ऑइल चेहऱ्यावरचं कंट्रोल करतं आणि एकदम इवन टोनड मॅट फिनिशिंग आहे या पावडरांची। आणि एकदम हे जे पावडर आहे ते अफोर्डेबल आहेत, खूप जास्त इतकं महाग सुद्धा नाही। आणि तुम्हाला ह्याच्याबरोबर अप्लाय करायला पावडर अप्लाय करायला देखील एक पफ मिळतो, तो सुद्धा एक चांगला असं पफ आहे, अप्लाय करण्यासाठी एकदम इझी जातं डस्की स्किन टोनसाठी। तसेच इथं तुमची स्किन आहे ती मीडियम किंवा तुम्ही एकदम फेअर असाल तरी देखील हे जे पावडर आहे ती सगळ्या स्किन टोनवरचे एकदम छान असं दिसते। आणि ही जी पावडर आहे तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुम्ही इथं पुसला तरी देखील ही लवकर असं रिमूव्ह होत नाही पावडर आहे ती एकदम स्मूथ असं पावडर आहे। काही जणांचा चेहरा आहे तो खूपच तेलकट असतो आणि त्याच्यावरती जर तुम्ही जी रेग्युलर कोणतीही पावडर वापरला तर परत तुमचा चेहरा आहे तो तेलकट होतो। तर ही पावडर आहे ती तसं होत नाही, खूप वेळ टिकते सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती। मी सुद्धा यूज करून तुमच्याबरोबर रिव्ह्यू शेअर करत आहे। जर तुमची स्किन आहे ती डस्की स्किन टोन असेल किंवा मीडियम असेल ती देखील इथं तुमच्या चेहऱ्यावरती ही जी पावडर आहे ती सूट होते। आणि ही जी पावडर आहे तुम्ही अप्लाय केल्यानंतर थोडी इथं शाईन सुद्धा करते, जे की तुम्हाला एक नॅचरल ग्लोचं इफेक्ट आणतं। ही जी पावडर आहे ती माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला यूज करून देखील दाखवणार आहे। तर माझी स्किन टोन आहे ती एकदम मीडियम स्किन टोन आहे। आणि मी इथं चेहऱ्यावरती सर्वात आधी मी इथं चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर अप्लाय करून घेत आहे। तुम्ही इथं रेग्युलरली तुमच्या चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर वापरायचा आहे, कारण की चेहरा आहे तो हायड्रेटेड राहतो आणि चेहरा आहे तो ग्लो करण्यास देखील मदत होते। आणि तुमच्या चेहऱ्यावरती तुम्ही इथं रेग्युलरली सनस्क्रीन सुद्धा वापरत जावा, त्यामुळे तुमची स्किन आहे ती सनपासून प्रोटेक्शन होते आणि स्किन आहे ती खराब होत नाही। तर सर्वात आधी मी इथं पॉन्डचं नॅचरल ग्लो बीबी ग्लो इथं फेस पावडर इथं वापरलेली आहे एक साईडवरती। ही जी पावडर आहे ती एकदम मॅट फिनिश देतं तुमच्या चेहऱ्यावरती आणि तुमचा चेहरा जर खूपच तेलकट असेल ते ऑइल कंट्रोल सुद्धा करतं आणि तुम्हाला इथं कोणतंही फाउंडेशन वगैरे लावायची गरज नाही, एकदम छान असं फेस इथं कव्हर करतं। तुम्ही सुद्धा पाहू शकता आणि अप्लाय करण्यास देखील इथं खूपच इझी आहे। आणि रेग्युलर इथं तुम्हाला खूप जास्त वेळ सुद्धा नसतो, त्यामुळे तुम्ही सिम्पली ही जी पावडर आहे ती अप्लाय करू शकता। तुम्हाला कोणत्याही फाउंडेशनची वगैरे गरज सुद्धा नाही, एकदम इन्स्टंट असं तुमचा चेहरा आहे तो ब्राईट बनवते। आता दुसऱ्या साईडला मी नॅचरल ग्लो इथं पिंक ग्लो फेस पावडर इथं वापरून दाखवणार आहे। ही सुद्धा तुम्हाला पिंक अंडरटोनमध्ये तुम्हाला येते ही जी पावडर आहे ती, आणि तुमच्या चेहऱ्यावर अप्लाय केल्यानंतर खूपच असं ब्राईट सुद्धा दिसतो तुमचा चेहरा येतो। माझ्या स्किन टोनवरती ही जी दोन्ही पावडर आहेत ती एकदम परफेक्ट असं सूट झालेली आहेत। तुम्ही इथं परचेज करणार असाल तर कोणतीही एक पावडर तुम्ही इथं घेऊ शकता। आणि हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर इथं लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। थँक्यू।